जय शिवराय मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लॉंग टर्म ज्याला आपण एप्रिल आणि मेचा अंदाज म्हणतोय अशा अंदाजासाठी हा आजचा स्पेशल व्हिडिओ आहे। मित्रांनो, सध्या या फेब्रुवारी महिन्यात जो चालू आहे हा पाऊस हा किती दिवस राहील हा प्रामुख्याने सतत विचारला जाणारा जो काही प्रश्न आहे याचंही उत्तर ह्या व्हिडिओमध्ये आहे। एप्रिल मार्च हे दोन्ही जे काही महिने आहेत हळद आणि कांदा उत्पादकांना टेन्शन आताच वाढायला लागले। या संदर्भात देखील ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला जे शॉर्टकट व्हिडिओ आवडतात ते आपण फेसबुक आणि इंस्टावरती देखील टाकत असतो। तर बघा ह्या व्हिडिओमध्ये काय सांगतोय, सध्या या फेब्रुवारीच्या शेवटच्या उत्तरार्धात जो काही पाऊस चालू आहे म्हणजे उद्याची 24 फेब्रुवारी ही कशी राहील हे देखील जाणून घ्या। मित्रांनो, उद्या 24 तारखेला अहिल्यानगर, शिरूर, कडाष्टी, परभणी, लातूर, नांदेड याबरोबरच यवतमाळ जिल्ह्याचा आणि अकोला, वाशिम, हिंगोलीचाही समावेश आपण करतो आहे। यामध्ये काही मोजक्या भागांना हा पाऊस पडेल। 24 आणि 25 ह्या दोन्ही तारखेचं कॉम्बिनेशन करतोय। काही ठिकाणी 24ला जर झालं नाही तर 25ला त्या भागामध्ये वातावरणही सक्रिय आहे। चालू असलेल्या वातावरणात किती दिवस राहील? प्रामुख्याने हा पाऊस जो आहे जो आहे पडेलच, वादळी वारे होतीलच किंवा गार वगैरे कुठे पडेलच, हे जे काही वातावरण आहे हे वातावरण आणखीन 3 दिवस राहणार आहे। म्हणजे आजची उद्याची 24 आणि 25 तारखेपर्यंत, कदाचित 26 तारखेपर्यंत राहील। उद्या 24 तारखेचा पाऊस काही ठिकाणी स्थानिक लेवलला नाशिक, धुळे, जळगाव या भागातही सक्रिय राहू शकतो। दक्षिण महाराष्ट्रातही समावेश आहे। याबद्दल आता मी जास्त काही बोलणार नाही, शॉर्टकट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। प्रामुख्याने हे वातावरण 26, 27, 28, 29ला फक्त ढगाळलेलं राहील। स्थानिक लेवलला ढगाळ राहील। कोकण किनारपट्टीवरती पाऊस पडेल। त्यानंतर पुन्हा मार्च महिन्याची सुरुवात 2, 3, 4 तारखेला सुद्धा महाराष्ट्रात वातावरण परत एकदा सक्रिय होतंय। आता ह्या वातावरणाच्या अवकाळी पावसाचा जो काही रडार आहे यामध्ये जिल्हे जरी फिक्स नसले पण मात्र विभाग सांगण्यात यश येईल। त्यामध्ये प्रामुख्याने बघा 3 तारखेला दक्षिण कोकण किनारपट्टी, दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक भागांमध्ये किंवा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात स्थानिक लेवलचा पाऊस होऊ शकतो। 3, 4, 5 मार्च दरम्यान एक दिवस याच्यामध्ये बदल होऊ शकतो। 4 ऐवजी 5, 3 ऐवजी 2 असा मागे पुढे 1-2 दिवसाचा फरक पडू शकतो। हे वातावरण एकंदरीत 3 ते 4 दिवस राहू शकतं। यामध्ये पूर्व विदर्भ, मराठवाड्याचाही समावेश आहे। त्यानंतर ही परिस्थिती पुढे चालून जर आपण पाहिली तर ही 5च्या दरम्यान आणि 6च्या दरम्यान महाराष्ट्रातील एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळलेलं, खानदेश साईडला सुद्धा, विदर्भात साईडला आणि पावसाची शक्यता राहू शकते। यामध्ये अवकाळी किंवा गारपीट पडेल असं मॉडेल अजूनही व्यक्त करत नाहीये, पण गरमी आणि उष्णतेचा कहर या आठवड्यात जास्त असल्यामुळे असे अपवाद घडू शकतात। 4 आणि 5 मार्च संदर्भात स्पेशली व्हिडिओ आपण देऊयात जिल्ह्यानुसार। तोपर्यंत फक्त सतर्कता कोणत्या तारखा आहेत या तारखेदरम्यान हा अंदाज आहे। पुढची अपडेट जी आहे एकंदरीत 19 मार्च पर्यंत, म्हणजे आता हे झालं 3-4ला, 5-6 मार्चला देखील वातावरण सक्रिय होते आणि त्यानंतर 13-14 मार्चला देखील वातावरण बनायला ॲक्टिव्हिटी वाढेल, पण ती दीर्घकाळ टिकेल्याची शक्यता नाही आहे। पण 19 तारखेनंतर 21, 22 आणि 25ला परत महाराष्ट्राला गारपिटीचे शेड्यूल्स पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक क्षेत्र, धुळे, जळगाव क्षेत्र हे आज तथ्यता म्हणून व्यक्त करतोय। अजून यामध्ये बरेचसे बदल आहेत। यामध्ये आणखीन अशा ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या पद्धतीने आपलं नियोजन करता येईल। पण हळदभात उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे, एक चांगला 15वाडा किंवा एक आठवडा तुम्हाला मिळू शकतो 4 आणि 5 मार्च नंतर। त्याबद्दल आपण फेसबुक, इंस्टालाही स्पेशल व्हिडिओ बनवू शकतो। पण जिल्हे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही, तारखा मात्र ध्यानात ठेवा। त्यानंतर परिस्थिती आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये आता आपण पाहिले मार्च महिना एकंदरीत धुलीवंदन म्हणलं की वातावरण वगैरे बिघडतं आणि मॉडेलही ती तारीख व्यक्त करते। तर पुढे 19 तारखेनंतर देखील वातावरण आपण सांगितलेलं आहे, 19 मार्च नंतर देखील, तर त्या मार्चचा प्रादुर्भाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय। ते झाल्याच्या नंतर 19 आणि 26 मार्चच्या नंतर हा पाऊस परत 6 तारखेला गारपीट शेड्यूल परिस्थिती निर्माण करू शकतो। एकंदरीत टप्पे पाहू शकता, 4 मार्चच्या आसपास, परत 19 मार्चच्या नंतर आणि 15-16 मार्चमध्ये 3 टप्प्यामध्ये वातावरण आहे। यामध्ये मार्च महिन्यातही सर्वदूरची व्याप्ती नाही आहे। सर्वदूरची व्याप्ती अवकाळी नसतेच पहिली गोष्ट, पण आता जे चाललंय हे 10 ते 20% आहे, ते तुम्हाला मागेही सांगितले। पण त्यानंतर सुद्धा यामध्ये टक्केवारी कालांतराने वाढणार आहे। ढगाळ परिस्थिती आणि अचानक येणाऱ्या वातावरणाचा हा पडसाद उमटू शकतो। 6 एप्रिल हा पहिला आठवडा जो आहे तो सुद्धा असाच खराब आहे। यामध्ये दक्षिण महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, बीडचा समावेश होऊ शकतो। नांदेड पट्ट्याचाही मार्च ऐकला असेल तुम्ही मागच्या 2 ओळीमध्ये, तर एप्रिल समजून जा। एप्रिल महिन्याचा हा अंदाज सांगतोय।
एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी किती काळ टिकू शकतो हे देखील आपण प्रामुख्याने पाहणार आहोत. एक फोन मी कट करतो. पहिली गोष्ट, फोन करू नका मध्येच. त्यानंतर परिस्थिती एप्रिल महिन्यामध्ये ही 16, 17, 18, 19, 20, 21, 22 ही अशी सुद्धा आहे. त्यानंतर परिस्थिती एप्रिल महिन्यामध्ये परत 8, 9 एप्रिल अशी सुद्धा राहणार आहे. 14 एप्रिल सुद्धा आहे आणि 17, 18 एप्रिल सुद्धा आहे. म्हणजे एकंदरीत एप्रिल महिना तुलनेने मार्चपेक्षाही जास्त राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये WDचा पाऊस राहू शकतो. आणि विषय विनंती, मे महिन्यासाठी, मे महिन्यात गारगुडीचं प्रमाण पहिल्या 2 आठवड्यामध्ये कमी दिसतंय आणि रोहिल्या नक्षत्रामध्ये वाढताना दिसते. मान्सून संदर्भात मान्सून 2026चे रिपोर्ट अनेकांचे आलेत. आपला रिपोर्ट मात्र मध्यस्थी घेतोय. म्हणजे पाऊसमान भलेही कमी आहे, पाऊसमान कमी राहतं सुद्धा आहे. 2025 म्हणजे मागील वर्षातसुद्धा मान्सूनची ताकद ही वाढली, पण कधी वाढली? परतीच्या मान्सून नंतरच वाढली. तर त्या मान्सूनची ताकद गेल्या 10-20 वर्षाचा, काही ठिकाणी 40 वर्षाचा रेकॉर्ड तोडलाय. त्या सालाबरोबर तुलना मागच्या 10 वर्षाची होऊ शकत नाही. मग गेल्या वर्षीपेक्षा पाऊसमान कमी, मग गेल्या वर्षीच्या अगोदरच्या वर्षी इतका आहे ना, असं बरेच जण म्हणतात. मग गेल्या 2024ला दुष्काळ होता का? 23ला ही दुष्काळ सदृश्य परिस्थिती, हा तर कोरडा दुष्काळाचे अनुमान यायला लागलेत. आता मागील 2-3 आठवड्यापासून अंदाज मध्यम पाऊस सांगतात, कधी जास्त सांगतात. मान्सून चांगला आहे सांगतात, काही कोरडा आहे, संकट आहे, पाणी वगैरे त्यांचाही. पाण्याचं बचत करा. पाण्याची बचत करायला पाणी हे वापरावंच लागतं. आणि विषय आहे की पाणी त्या लेवलला वापरू नका ज्या लेवलला पुढे आहे, कमी आहे. जून आणि जुलै या काळामध्ये मान्सून हा दरवर्षी कमीच राहतो. परतीचा पाऊस दरवर्षी आपल्याला टाळतो. एक्झॅक्टली त्याच कंडिशनमध्ये रिपोर्ट निघत आहेत. खरा आणि ॲक्च्युअल टक्केवारी सांगणारा रिपोर्ट जो आहे तो आपला रिपोर्ट 5 मार्चला येईल. 5 मार्चचा रिपोर्ट आपण आपल्या ॲपशिवाय दुसरीकडे व्हायरल करणार नाही आहे. आणि 5 मार्चला दिलेला रिपोर्ट आपण त्यानंतर 15 मार्चला व्हायरल करू शकतो. पण पहिले 10 दिवस ॲपच्या नंतर रिपोर्ट येईल याची गॅरंटी देत नाही आहे. आता विषय विनंती अशी आहे, थोडक्यामध्ये आता जे काही बोललोय ते समजून घेण्यासारखं आहे. म्हणजे हा जो चालू आहे फेब्रुवारी महिन्याचा पाऊस 3 दिवस जास्त जोर आहे 26 पर्यंत, नंतर 2-4 दिवस कमी होईल, परत 4-6 मार्चला तो वाढेल. म्हणजे परिस्थिती जिल्ह्यानुसार वेगळी आहे, त्याबद्दल तो व्हिडिओ देणारच आहे. पण त्या तारखेला सुद्धा पाऊस आहे. त्यानंतर 19 मार्च नंतर जे काही 22-23 या तारखा आहेत यासुद्धा 25 तारखेच्या आसपास परत अवकाळी आहे. या अवकाळीनंतर पुढचा एप्रिल महिन्याचा अवकाळी जो आहे तो 6 एप्रिलच्या आसपास येऊ शकतो. एकंदरीत पहिला आणि शेवटचा आठवडा हा टार्गेटवरती आहे महाराष्ट्राच्या अवकाळीच्या शेड्यूलमध्ये. त्यानंतर आणखीन काही प्रश्न राहिले असतील, आणखीन काही अंदाज हवे असतील तर कमेंटमध्ये करा. आणि आपला लाखाचा टप्पा सबस्क्रायबरच्या तुलनेने आपण पार करून द्या. नक्की सगळ्यांचे आभार व्यक्त करेन. जय शिवराय, धन्यवाद. आणि जाता जाता एवढंच सांगेन, सारख्या कमेंटमध्ये आपले जिल्हे नक्की टाकत चला. ज्या जिल्ह्यातनं आपण जास्त पाहता त्या जिल्ह्याकडे माझं लक्ष जास्त आहे. जय शिवराय, धन्यवाद.